पैसा बोलतोय. आधी मी तुम्हाला माझा परिचय करून देतो. मी पैसा आहे. माझं रूप साधारण आहे, पण जगाला व्यवस्थित ठेवण्याची क्षमता माझ्यात आहे. मनुष्याची नियत, प्रकृती ही बदलण्याची क्षमता माझ्यात आहे, कारण मनुष्य मला आदर्श समजतो. अहो, काही लोक तर माझ्यासाठी आपली जात धर्म सोडतात, आपल्याच लोकांना धोका देतात, आपला आत्मसन्मान घाण ठेवतात. अहो, एवढंच नाही तर माझ्यासाठी आपला देह विकतात. लक्षात ठेवा, मी चांगल्या आणि वाईट गोष्टीत कधीच फरक करत नाही. माझ्यासाठी माझं सर्वस्व घाण ठेवतात, नीती धर्म सोडतात. परंतु काही लोक मला स्वतःच्या प्रतिष्ठेसाठी वापरतात. अहो, मी राक्षस नाही, पण लोक माझ्यासाठी अपराध करतात. हे सत्य आहे की मी देव नाही, पण लोक माझी देवाप्रमाणे पूजा करतात. खरं तर मी लोकांच्या सेवेसाठी, पण लोकच माझे गुलाम झालेत. मी कधी कुणासाठी त्याग नाही केला, पण लोक माझ्यासाठी स्वतःचाही जीव देतात आणि कधी कधी दुसऱ्याचा जीवही घेतात. मला तुम्हाला काही गोष्टी लक्षात आणून द्यायच्या आहेत. मला काही गोष्टी सांगायच्या आहेत. मी तुम्हाला सगळं विकत घेऊन देऊ शकतो. मी तुमच्यासाठी घर विकत घेऊ शकतो, पण लक्षात ठेवा, तुमच्या घरात घर पण नाही आणू शकत. मी तुमच्यासाठी औषध आणू शकतो, पण लक्षात ठेवा, तुमचं वय नाही वाढवू शकत. मी तुमच्यासाठी घड्याळ विकत घेऊ शकतो, पण गेलेली वेळ परत नाही आणू शकत. मी तुमच्यासाठी मोठं पद विकत घेऊ शकतो, पण आदर नाही घेऊ शकत. मी तुमच्यासाठी मखमली गादी विकत घेऊ शकतो, पण जी शांत झोप येते ना, ती झोप नाही देऊ शकत. मी तुमच्यासाठी पुस्तकं विकत घेऊ शकतो, पण त्यातली विद्या नाही देऊ शकत. मी तुमच्यासाठी रक्त विकत घेऊ शकतो, पण कोमेजून जात असलेलं जीवन मात्र नाही. म्हणून बांधवांनो, लक्षात ठेवा, पैसा हे सर्वस्व नाही. पैसा जरूर कमवा, पण त्यासाठी आयुष्यातलं सुंदर क्षण आणि माणसं कधीच गमावू नका. बांधवांनो, पैशाची पूजा जरूर करा, पण पैशाचे गुलाम बनू नका. अहो, माणसासाठी पैसा बनलाय, पैशासाठी माणूस नाही. आपलं कुटुंब, आपले नातेवाईक, आपला मित्र परिवार, आपले आप्तेष्ट, हेच आपलं धन आहे. तोच आपला पैसा आहे.